तुम्हाला सर्वांना वाटलं असेल की मी काहीतरी पराक्रम केलाय. पराक्रम मी नाही केला, पराक्रम तुमच्या सगळ्यांच्या एकजुटीने केलेला आहे. आता तुम्ही दोन घोषणा दिल्या की पहिली घोषणा काय होती, त्या एका नावाने केलेलं आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आठवण करून देण्याची गरज नाहीये, पण शिवसेनेची स्थापना मुळामध्ये भूमिपुत्रांवरती अन्याय होऊ न देणं किंवा अन्याय होत असेल तर त्यांना तोडून मोडून टाकणं ह्या कर्तव्य. अरविंद, आपण जे म्हणालात की हिंदच्या आकाशी लक्ष तिचे तिलापाशी, एक गंमत म्हणून पाहिलं तर तुम्ही सगळेजण ग्राउंड स्टाफ आहात म्हणून ह्या विमानांच्या घारी आकाशात उडत असतात. काय बात, तर आकाशात घारी असतात तशी गिदाड पण असतात. चिंता नेहमी आपल्या सोबत असलेल्या कामगारांची रक्षण करण्याची जी असते ती या गिदाडांपासून असते. कारण एकदा का एकजूट तुटली तर लचके तोडायला आपले शत्रू मोकळे असतात. आणि ज्या क्षणी मी वाचली त्याच वेळेला मी अरविंदला फोन केला. अरविंद म्हणाले संजय तिकडे मेहनत करतोय. मग संजय आले, अरविंद आले, आम्ही या अमुक खायला भेटलो. तमुक म्हटलं तसं नाही चालणार, कामगारांमध्ये जा आपल्या सोबत. शेवटी तुम्ही लोकांनी आमच्यावरती भरोसा ठेवलेला आहे, शिवसेनेवरती भरोसा ठेवला आहे. आणि हा विश्वासघात आमच्याकडनं कधी होणं शक्य नाहीये, कदापि शक्य नाहीये. नुसतं शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरेंचा विजय असो, अरे तसा विजय नकोय मला तुमच्या हृदयातून आलेला ती एक भावना पाहिजे, हृदयातून आली पाहिजे. आणि ही भावना जर संकटाच्या वेळेला आम्ही धावून येणार नसू तर मग आम्ही कशाला पाहिजे. आज जो हातामध्ये भगवा पकडलेला आहे त्या भगव्याचं तेज हे तुम्ही या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे. या सगळ्या कंपनी येत असतात, जात असतात, आपण कोण आणणार आहे कंपनी. आता सुद्धा ती काय सेलेबिना वगैरे होती, आपलं थोडीच कोण लागतं. आता तिला बंदी घातल्यानंतर कळलं मला की ती टर्कीची कंपनी होती, तुर्कस्तानची होती, आम्हाला कुठे काय माहिती. आता नवीन कंपनी कुठली आली असेल, करार कोण करतं त्यांच्याशी, आणण्याची परवानगी कोण देतं. म्हणजे मध्ये इकडे काही होर्डिंग लागलेत की आम्ही म्हणजे त्या लोकांनी असं म्हणतात की आक्षेप घेतला. अरे तुम्ही आक्षेप घेतला, त्यांचं कंपनीचं काम तुम्ही बंद केलं, अभिमानाची गोष्ट आहे. कारण आपल्या देशाच्या विरुद्ध जो कोणी असते त्याच्याकडनं आम्हाला भाकरी नकोच आहे, देशाच्या शत्रूकडनं आम्हाला काही नकोच आहे. पण आणणारे तुमचीच लोक होती. केंद्रात सरकार कोणाचं आहे, एव्हिएशन डिपार्टमेंट कोणाकडे आहे, एअरपोर्ट अथॉरिटी आणि एअरपोर्ट हे कोणाकडे आहे, हे तुमचेच सगळे बगल बच्चे आणि मित्र तेच ह्या कंपन्यांबरोबर करार मरार करतात. आम्ही आमच्या लोकांना तिकडे रोजीरोटीसाठी त्यांच्याबरोबर बोलणी करतो. तर ही संपूर्ण राजकारणाची जी काही खेळी आहे, कदाचित मला भीती हीच वाटत होती की या निमित्ताने एक निमित्त करून कंपनीला तोडायचं, कंपनीला बंद करायचं आणि आपली कंपनी तुम्हाला रस्त्यावरती ठेवून दुसरे लोक तिकडे भरायचे. आता या डावपेचापासून यावेळेला आपण चांगला सामना करून त्यांना उत्तर दिलेलं आहे. मी तुम्हाला सगळ्यांना एकच हात जोडून विनंती करेन की या विजयावरती आपण विजय म्हणण्यापेक्षा संकट जे परतवून लावलं त्याच्यावरती नुसतं भरोसा ठेवून राहू नका. उद्या कुठेही तुम्हाला कुणकुण जरी लागली तरी ताबडतोब अरविंद आहेत, संजय आहेत, तिथं सर्व पदाधिकारी, तुम्ही युनिट अध्यक्ष सगळे, तुम्ही मला कळवा, यांना कळवा. आणि उद्या जर का कोणाच्या मनामध्ये आपले लचके तोडण्याचा वाईट विचार येत असेल तर मग त्याचे राजकारणामध्ये कसे तुकडे करायचे ते आपण सगळे एकत्र करू. मला पण आहे की आपण सगळेजण काही त्याच्यातले कामकाजाची तुमची वेळ आहे ती थोडीशी पुढे मागे होते. जास्त काही मी रटाळ सगळ्यांना खास करून धन्यवाद देतो. तुमच्या एकजुटीवर कौतुक. एकजुटीने एकत्र राहा, तुमच्या पाठीशी आहे, तुमच्यावरती अन्याय होऊ देणार नाही. जय हिंद.